नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज या ठिकाणी 3 दिवसांपूर्वी 24 वर्षीय गायत्रीचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बळी ठरलाय असा आरोप येथील विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि ऑक्सिजन आणि अत्यावश्यक उपकरणांअभावी गायत्रीचा जीव गेलेला आहे असा आरोप येथील विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी आता मेडिकल कॉलेजच्या विरोधात धरणे आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहेत. विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. आता आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, जाणून घेऊ नेमकं सगळं हे काय प्रकरण आहे. नेमकं काय प्रकरण हे सगळं? हे बघा, अहमदनगर होमिओपॅथिक हे जे अहिल्यानगर येथील जे कॉलेज आहे, तर या ठिकाणी एक विद्यार्थिनी शिक्षण घेते इंटर्न म्हणून. तर ती विद्यार्थिनी 17 तारखेला ज्या दिवशी कॉलेजमध्ये आली होती, तर तिच्या शिक्षकांनी तिला काहीतरी काम सांगितलं, त्यामुळे ती 3rd फ्लोअरला गेली होती. तर त्या विद्यार्थिनीला अचानक हार्ट अटॅक आला. तर हार्ट अटॅक आल्याच्या नंतर आपण बघतो की हे मेडिकल कॉलेज आहे, तर या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थिनीला बेसिक ट्रीटमेंट पण मिळालेली नाहीये. आणि जे शिक्षक तिच्यासोबत होते तर त्या शिक्षकांनी पण तिच्याकडे बघितलं पण नाही की हिला चक्कर आली असेल, जेवली नसेल असं म्हणून टाळाटाळ करत त्या विद्यार्थिनीवरती काहीच तिथं बेसिक उपचार केलेले नाही आहेत. त्यामुळं तिला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर झाला आणि त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. कुठेतरी मला असा प्रश्न पडतो की जर आपण मेडिकल कॉलेज चालवतोय तर मेडिकल कॉलेजमध्ये जे बेसिक ट्रीटमेंट मिळालं पाहिजे, ॲटलिस्ट मेडिकल कॉलेजमध्ये तरी जे ट्रीटमेंट मिळालं पाहिजे ते ट्रीटमेंट पण त्या विद्यार्थिनीला मिळालं नाही. त्यामुळे त्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आणि आज आपण बघतोय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत या कॉलेजचे पूर्ण विद्यार्थी या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेत. तर विद्यार्थी परिषदेची आणि विद्यार्थ्यांची फक्त एवढीच मागणी आहे की जे बेसिक ट्रीटमेंट त्या विद्यार्थिनीला मिळालं नाही तर ते बेसिक ट्रीटमेंट आपण आत्ता कॉलेजमध्ये अवेलेबल करून पुढे अशी घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि जी हायर ऑथॉरिटी या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे त्यांनी त्यांचा राजीनामा द्यावा. आणि विद्यार्थी परिषदेने 3 दिवसाची या ठिकाणी मुदत दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांचं असं देखील म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून टार्गेट केलं जाते. तर मी सर्वांना सांगतो, सर्व शिक्षकांना सांगतो की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते जोपर्यंत या विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी बसलेले आहेत तोपर्यंत कोणताच शिक्षक या विद्यार्थ्यांवरती कोणतीही चुकीची कारवाई करू शकणार नाही. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत विद्यार्थी परिषद आणि या ठिकाणचे विद्यार्थी असेच बसून राहतील. धन्यवाद. विद्यार्थिनीचा अंत्यसंस्कारही करण्यात आलेला आहे, तिचं पोस्टमार्टमही झालेलं नाहीये, या संदर्भात काय सांगा? नाही, आता ते ज्यावेळेस त्या विद्यार्थिनीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यावेळेस तिचे घरचे तिथं आले. आपण बघतो की नेवासा तालुक्यातील एका गावातली ही विद्यार्थिनी आहे आणि तिच्या गावातली पहिलीच डॉक्टर ती होणार होती. आणि तिच्या घरच्यांचे जे इमोशन्स आहेत तर ते आपण समजून घेतले पाहिजे. कुठेतरी आपण बघतो की आपल्या पण घरात जर कोणाचा मृत्यू झाला तर कधी कधी आपण पण असं असतं की PM नका करू. तर या भूमिकेत घरच्यांनी तो निर्णय घेतला होता. तर याच्यामध्ये त्यांनी हा विचार त्यावेळेस केला नाही, कारण त्यांची ती मानसिकता नव्हती की हा विचार करावा की आपल्याला पुढे केस करायची किंवा काय करायचं. त्यावेळेस ते घरचे विचारच नाही करू शकले. मग त्यामुळे त्या विद्यार्थिनीचा PM तिथं नाही झाला. ती हार्ट पेशंट होती असंही म्हटलं जात आहे, काय खरंय? नाही, आता याच्यामध्ये कॉलेज प्रशासन सांगते ती हार्ट पेशंट होती. जरी ती हार्ट पेशंट होती तरी तिची ज्यावेळेस तिला हार्ट अटॅक आला त्यावेळेस त्या प्राध्यापकांनी किंवा तिच्यासोबत जे होते तर त्यांनी तिथे ऍक्शन काहीच घेतलेली नाहीये. आपण बघतोय की ज्यावेळेस आपण कॅमेरा चेक करायला सांगतो तर कॉलेजवाले म्हणतात की तिथे कॅमेरा आहे पण तो सुरू नाहीये. मग असं जर सगळ्या गोष्टी अचानक जर घडत असतील तर मग विद्यार्थ्यांनी काय समजायचं? हार्ट पेशंट होती इथपर्यंत मान्य, ती इथं खाली ॲम्ब्युलन्स मध्ये आणलं तोपर्यंत तिथं तिला द्यायला ऑक्सिजन सुद्धा नव्हता. तिची पल्स त्यावेळेस सुरू होती आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यास नंतर तिची पल्स बंद झाली. मग याच्यात चुकी सगळी कॉलेज प्रशासनाची आहे. कॉलेज प्रशासनाने या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे. आपण जर मेडिकल कॉलेज चालवतोय तर आपल्या कॉलेजमध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत की नाही हे चेक करण्याचं काम आपलं आहे. मग याच्यात हे काय की पडदा टाकण्याचं काम कॉलेज प्रशासन या गोष्टीवरती करतंय. बरं, यात पोलीस प्रशासनाची काय भूमिका समोर येते? नाही, पोलीस प्रशासनाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहकार्य केलंय. 100% पोलीस प्रशासन आमच्या सोबत आहे. पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सहकार्य केलंय त्या पद्धतीने आता विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संविधानिक मार्गाने बसलेले आहेत. कुठेतरी मेडिकल कॉलेजचा भोंगळ कारभार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या भोंगळ कारभाराची ही विद्यार्थ्यांनी बळी ठरल्याचं इथं बोललं जात आहे.